अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. रुपये 2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो जरा शेतकरी बांधवांशी संवाद साधूया. हो नमस्कार. नमस्कार. कुठली व्हरायटी? 160. 300 रुपये. आणि साऊ असेल थोडंफार पास नाही माहिती विचारलं. आणि मेघदूत 3-3.5. 3-3.5 आहे. कमी खालच्या पेक्षा 50. चला, आज दिवाळी सुरू झाली. दिवाळीचा पहिला दिवस, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे. बाजारभाव सुद्धा थोडेसे डाऊन झालेले समजते. आता व्यापारी बांधव काय म्हणतात जर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत व्यापारी बांधवसुद्धा आहेत. भाऊसाहेब नमस्कार. हो, आज काय टोमॅटोला बाजारभाव? चांगला माल 3, 3.25, 3.5 पर्यंत. गावठी टोमॅटो? गावठी नाही घेतली. गावठी घेतलेलीच नाही. 400 तक गया. 400 तक गया. 400 तक गया. भाऊ नमस्कार. हो, कुठून आले? श्रीगोंदा. कुठली व्हरायटी घेऊन आले? संजय भाई गाड़ी में हुआ है. वो अपने पास बकलवा खाली वाला हुआ उनका. मेघदूत. किती लागवड आहे? लागवड 2 एकर आहे. एकरी किती खर्च येतो? एकरला 1 लाख. आशीष कर काय मार्केट कमिटीला काय सूचना? नाही काय व्यापाऱ्यांसाठी काय सूचना? व्यापारी माल नाही घेते होती. अच्छा, माल घेत नाही. सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे व्यापारी मालाची उचल करत नाही, अशा प्रकारची भावना आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारण 5 ते 6 हजार क्रेटची आवक झालेली आहे. आपल्यासोबत आज व्यापारी बांधव आहेत. त्यांना प्रथम आपण दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. बघा, ते आंबेगावचे व्यापारी गेले मागे निघून. आपण या ठिकाणी पाहतोय. नमस्कार साहेब. बनकर साहेब, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. मागे निघून गेलेल्या नाही, दिवाळीच्या शुभेच्छा. आज 17 ऑक्टोबर 2025 टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटोला बाजार 200 ते 350. साऊ मालाची क्वालिटीनुसार बाजार आहे, व्हरायटीनुसार. 108. सगळ्यांना तीच बाजार आहे. आज साधारण किती आवक झाली असेल? आज आवक तर रोजच्या हिशोबानेच आहे, पण थोडीशी पुढची विक्री कमी झाल्यामुळे थोडी माल थांबून सणसूद आली ना. नमस्कार दांगड साहेब, काय परिस्थिती आज? टोमॅटो 250 ते 350 रुपये. 250-300 रुपये. तर आता मगाशी जरा बाजूला झालेले व्यापारी, जरा त्यांच्याशी पण आपण बोलूया. कदाचित ते टोमॅटो खरेदी करायला गेले असतील. आंबेगावकर नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब, आज काय टोमॅटोला बाजार साहेब? आज हायब्रिड 250 रुपये. काय झाले, खाली नाशिक पट्टा डाऊन झाल्यामुळे आज मार्केट इथे पण डाऊन झालं. आणि देशी 3-3.25 गेले. काय बाजार वाढतील? बाजार वाढायला पाहिजे साहेब, पण आता काय झाले, मालही वाढले सगळीकडे. नाशिक पट्टा फुल वाढला आणि तिकडं शिवपुरी, छत्तीसगड या ठिकाणी पण माल वाढल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तर तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. दादा नमस्कार. कुठून आले? काय भाव विक्री होती आज? 352. कुठली व्हरायटी आणली? साऊ आणलेली. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? दवंड. कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत. काय भाव मागतायत? 300-350. 350. किती क्रेट आणले होते? 161. काय यंदाचा हंगाम? काय नाही, असा गेला तोट्यात गेला. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे. यंदाचा सीझनसुद्धा तोट्यात गेला आहे असं शेतकरी बांधव सांगत आहेत. आता बघा, इथे कारमध्ये शेतकरी टोमॅटो विक्री करायला घेऊन आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया. अगोदर जरा टोमॅटो दाखवूया. टोमॅटोचं फळनिशीत चांगलं आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? पारुंड्यावरून. काय आज कारमध्ये टोमॅटो आणली? आज शेवटचा तोडा होता, थोडे टोमॅटो होते, मग म्हटलं मोठी गाडी परवडणार. कुठली व्हरायटी? ती आरेमनवर आहे. अरे वन. काय भाव मागतायत? आता अजून मागणी नाही झाली. अच्छा, मागणी झाली. 200-250 रुपयांनी देऊन टाकू. 200-250 रुपयांनी देऊन टाकू. बरं. यंदाचा सीझन कसा गेला? बकवास झालाय. फेल सीझन गेला. बरोबर. यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी, तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय परिस्थिती आज?
आजची परिस्थिती थोडीशी डाऊन झाली. कालचे तुमची बाईट पाहिल्यामुळे 500चे लोकांनी ऐकल्यामुळे बराच माल घेऊन आले. नाही आता 500चं म्हणजे मी तर म्हणालो नाही आता जे लोक व्यापाऱ्यांना जे बोलले व्यापारी ते पाहून आज बराच माल आला होता. त्याचा परिणाम जाणवलाय. आज साधारण किती क्रेटची आवक झाली असेल आज? 7,000 क्रेट. 7,000 क्रेटची आवक झाली असेल. साधारणतः आज 300 350 सुपर माल असून 400 रुपये. काल काय पाऊस संध्याकाळी झाला पण त्याचा काही परिणाम नाही. पण माल खूप जास्त आवक वाढली. काय इथे व्यापारी बांधवांना काय सूचना? व्यापारी बांधवांना काय सूचना नाही. ते त्यांचं काय पडून मागतायत? नाही ठीक आहे व्यवस्थित मागतात. काय नाही तसं. काय साखळी वगैरे करत नाही ना? नाही तसं काय नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटबद्दल शेतकरी बांधवांच्या भावना चांगल्या आहेत, परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत. बाजारभाव अधिकचे वाढावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. आज 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहेत. मालाची आवक थोडी वाढली असं शेतकरी सांगतायत. साहेब नमस्कार. नमस्कार. बोला. काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो आज 250 पासून 350. काय बाजार कशामुळे उतरले आज? दीपावली आली गिराईक सुद्धा कमी होते. आता काल बाजारभाव थोडे बरे होते, 50 रुपयाने आज डाऊन झाले. आज 50-60 रुपये डाऊन झाले. काय बाजार वाढतील की नाही? 4-5 दिवस थोडे डाऊन राहतील, नंतर बाजार चांगले वाढतील. 4-5 दिवस डाऊनच राहतील. हो डाऊन. मंडळी नमस्कार. काय भाऊ नमस्कार हो. काय परिस्थिती आज? आहे जरा बरी नाही. आज जरा कमी झाले बाजार. कमी झालेले. काय कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊची. काय भाव गेले आज? 350. 350 रुपये. किती क्रेट होते? 100. काही नवीन लागवड वगैरे आहेत? एवढ्या नाहीत पण कमीच आहेत जरा. काय मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे? काय नाही, सगळं आलबेल आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचा कारभार चांगला आहे असं सांगितलं जाते. सध्या टोमॅटोचे बाजारभाव पाहता आज शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. टोमॅटोचा माल चांगला आहे, परंतु बाजारभाव योग्य मिळत नाही, नाराजी पाहायला मिळते. 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 200, 250, 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. 300 रुपयामध्ये होणारा खर्च देखील शेतकऱ्याचा निघत नाही. व्यापारी येत आहेत, पडून मागतायत. आता 1 नंबरचा माल आहे. कशी लावणार? दादा नमस्कार हो. कुठून आले? भाऊ नमस्कार. कुठून आले? अहमदाबाद. अहमदाबाद. कुठली व्हरायटी घेऊन आले? आर्यमान साऊ. काय भाव मागतायत? 411. 411 रुपयाने. काल पावणे 500. काल पावणे 500-500ने गेले. आज बाजार थोडेसे डाऊन झाले. अच्छा, आवक जादा झाली. मुन्ना शेठ नमस्कार. साहेब कशामुळे बाजार कमी झाले आज? बाजार मालाची आवक वाढलेली आहे थोडी आणि आता दिवाळी चालू झालेली आहे थोडी, त्याच्यामुळं मार्केटमध्ये आज किती आवक झाली असेल? आवकचा 8 ते 10 हजाराची. 8 ते 10 हजार. काय बाजार वाढतील की नाही? बाजार हेच चालतील समजा. आज 250-300. काल अचानक वाढले, आज परत थोडेसे डाऊन झाले. आवक कमी जास्तचा हे. अच्छा, आवक वाढल्यामुळं. आणि नाही आवकचा पण आहे आणि पुढं मार्केटला पण ग्राहक कमी आहे. नाशिकला काय परिस्थिती? नाशिकला 280-300 रुपये मार्केट. हिवरगाव 300 रुपये होतं. शिवडा 500. तिकडच्या पेक्षा आपल्याकडे बाजारभाव चांगले आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये इतरपेक्षा बाजारभाव चांगले आहेत असं व्यापारी बांधव सांगतायत. नारायणगावचे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी निश्चित वरदान ठरते. माल 1 नंबरचा असतो, बाजारभावसुद्धा 1 नंबरचा व्यापारी देतात असं म्हणतायत. परंतु शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या मालाला बाजारभाव चांगला जर नाही मिळाला तर वर्षभराचा खर्च कसा कव्हर करायचा असा प्रश्न शेतकरी वर्गापुढे आहे. नारायणगावचे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांच्या टोमॅटोसाठी निश्चित चांगली आहे, परंतु टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतात. या ठिकाणी पिशवीमध्ये टोमॅटो विक्रीला आणलेत, काही क्रेटमध्ये. बाबा नमस्कार. काय पिशवीमध्ये टोमॅटो आणले? अहो ते याच्यात कॅरेट बसत नाही म्हणून पिशवीत आणलेलं बरं वाटतंय जराशी ना. काय भाव मागतात? मागतात ते 300 रुपयापर्यंत. 300 रुपयापर्यंत. किती लागवड आहे? लागवड किती आहे? लागवड आहे 1.5 एकर. दादा किती खर्च येतो एकरी? एकरी भरपूर खर्च येतो. आता ते सांगायचं का नाही. कुठलं गाव आहे? सांगडो. सांगडो. कालचं आंदोलन कसं झालं? हे काय आता आली आंदोलन कालचं बिबट्याचं? बिबट्याचे आता आमच्या पिंपरखेडला एक मुलगी मारली ना, शिवन्या.
आता आमच्याकडे लय बिबटे आहेत मोकार. दिवस मावळला का घराच्या बाहेर निघायचं नाही. काय दिवस माळवले का घराच्या बाहेर निघायचं नाही. बरोबर. अंधार पडला का सुरुवात. काळजी घ्या. टोमॅटोची लागवड किती? 1.5 एकर आहे ना. 1.5 एकर. एकरी खर्च सांगता येणार नाही. किती अंदाजे? पण अंदाजे तरी 60-65 हजार रुपये. 60-65 हजार रुपये खर्च येतो. तर काय भाव मागतायत? पडून मागतात. पडून मागतात म्हणजे काय दर काय सांगताय? 300 350. 300 350. कुठली व्हरायटी? आर्यमान. कुठून आले? पैठ. हां, बरं बरं. किती लागवड आहे? लागवड आहे 1 एकर. काय टोमॅटोला पावसाचा प्रादुर्भाव? पावसाने दिला भरपूर जास्त. नुकसान भरपूर झालेलं आहे. काय इथे मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे? मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे, पण मार्केट स्थिर होत नाही. बाजारभाव स्थिर राहत नाही. तर नाशिवंत माल आहे. मागणी वाढली तर बाजारभाव वाढतो, मागणी कमी झाली तर बाजारभाव पण कमी होतो. काय सूचना वगैरे मार्केट कमिटीला? मार्केट कमिटीला नाही काही. अच्छा, काही सूचना नाहीत. काय म्हणाले? मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. अच्छा, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज 17 ऑक्टोबर 2025. काय भाव टोमॅटोची विक्री झाली? 300 रुपये. किती टोमॅटो होती? 47 कॅरेट. 47 कॅरेट. कितवा तोडा आहे? दुसरा तोडा. व्हरायटी? 108. क्षेत्र किती? 2 एकर. 2 एकर. मग एवढी कमी टोमॅटो निघाली? आत्ताच चालू झालेत ना. अच्छा, नवीन चालू झाली. काय बाजारभाव वाढतील? व्यापारी काय म्हणतात? व्यापारीच पडून घे. त्यातून काय म्हणते? असे पडून मागतायत. काय साखळी करतात? 500 रुपये बाजार सांगितले, 200 रुपये मागते. हेटाळणा केली जाते मग शेतकऱ्याची. हेटाळणा केली जाते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक आज थोडीशी वाढलेली आहे, परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी निश्चित पाहायला मिळते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. व्यापारी बांधवाकडनं शेतकऱ्यांची लूट होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा असते. बाजारभाव कमी जास्त होतात निश्चित आहे. नाशिवंत माल आहे. छोटी व्यापारीसुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहे, परंतु बाजार कमी झाल्यावर शेतकरी नाराजी व्यक्त करतात आणि ही नाराजी व्यापाऱ्यांच्या नावाने होत असते की व्यापारी साखळी करतात, बाजारभाव पाडतात, परंतु शेवटी पुढे पण गिराईक मिळायला हवं. दोन्ही बाजू लोकांपुढे येणं अपेक्षित आहे. ठिकाणी पाहतोय 50. नमस्कार दादा, कसे आहात? तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. माल 1 नंबरचा आहे. पुढे बाजारभाव नाही असं व्यापारी बांधव सांगताय. आता इथं 2-3 व्यापारी बघूया आता काय भाव विक्री होते. आणि इथे व्यापारी आहेत ना, इथं बनकर आहेत, आप्पा आहेत, बाजूला तिकडचे आहेत, अजून त्यांच्या शेजारी येते. नमस्कार. तुम्ही कुठून आले? आम्ही साखूर फाटा म्हणजे लांबून येत आहे. आज थोडीशी आवक वाढलेली आहे, थोडे बाजारभाव पण डाऊन झाले. आता बघूया हे काय भाव जात आहेत. भाऊ काय भाव मागताय? अजून मागितले नाही. बनकर साहेब काय भाव मागताय? तुम्ही हिशोबाने आता काय, आता गाड्या वाढल्यामुळे बाजार काय झालेत काय मिळ नाही. 2 रुपये लावते. 2.5 रुपये 2 रुपये. कालच्या हिशोबाने कमी होतं. कालच्या हिशोबाने आज बाजार डाऊन. क्वालिटी किती? क्वालिटी 2800 मीडियम. माल तर एकदम सुपर 1 नंबर आहे. माल कडक. बाजारभाव डाऊन झाले असं सांगितलं जात आहे. टोमॅटोला बाजारभाव आधीचा मिळणं शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. आवक थोडीशी वाढली त्याच्यामुळे बाजारभाव कमी असं सांगतायत, परंतु आज 50 रुपयांनी बाजारभाव कमी झाल्यामुळे 100 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. सगळे क्रेट किती आहेत? सगळे कॅरेट 155 कॅरेट आहेत. 155. कुठले व्हरायटी? आर्यमानच आहे. दिवाळीनंतर तर काय मावर नाही. आता काय ते कोण भविष्यकार नसतं ना. काय राहील? कसं मालाची आवक जशी होईल तसे बाजारभाव कमी जास्त होत राहत आहेत. शेवटी नाशिवंत माल आहे, पुढे गिराईक असेल ते पण विकतात. आणि व्यापाऱ्यांनी साखळी करू नये, शेतकऱ्यांच्या मालाचे बाजारभाव पाडू नये. ही शेतकऱ्यांची मागणी अवास्तव नाही, ती वास्तव आहे. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहे. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. शेतकऱ्यांचा बाजारभाव मालाला नसल्यामुळे
होणारा खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिडचिड पाहायला मिळते, त्रागा पाहायला मिळतो. आज एवढा खर्च करून जर बाजारभाव व्यवस्थित मिळाला नाही तर शेतकरी नाराजी व्यक्त करतायत. या ठिकाणी आता पुन्हा व्यापारी बांधव आलेले आहेत. पाहूया आता काय भाव प्रत्यक्षात खरेदी करतायत आणि शेतकऱ्याच्या मालाचे किती पैसे करून देत आहेत. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे व्हावेत अशी अपेक्षा आहेत. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या, शेतकऱ्यांचा तळतळाट नको. शेवटी नाशिवंत माल आहे म्हणून बाजारभाव कमी आहे असं जरी म्हणत असलो तरी व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या मालाचे 4 पैसे अधिकचे कसे होतील त्यांच्या कुटुंबाची तुम्ही देखील काळजी घ्या. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत. आता या ठिकाणी नेगोशिएशन चालू आहे. बघू काय भाव विक्री होते आणि आता शेवटची ही जी गाडी आहे काय भाव याची लिलाव होते आपण पाहूया. आता इथं व्यापाऱ्यांची संख्या देखील खरेदीला वाढलेली आहे. इथं 4 चांगले व्यापारी, आता 5वा व्यापारी पण आलेला आहे. योग्य बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. व्यापारी येत आहेत, माल पाहून जात आहेत, परंतु बाजारभाव योग्य शेतकरी बांधवांना मिळत नाही. असं शेतकरी बांधवांमध्ये 300 रुपये बाजारभाव लावलेला आहे. कुठली व्हरायटी आपा? आर्यमान. भाऊसाहेब करा फायनल. 3.5 रुपयाला अशी इच्छा आहे. 3.5 रुपयाची इच्छा आहे. आता बनकर साहेबांचं काम चांगलं आहे, आपणचंही काम चांगलं आहे. ते काय असे लुटमार करणारे व्यापारी नाहीत. थोडंसं पुढे मागं करा. तुमचा माल चांगला आहे, निश्चित आहे. काही बारका माल पण त्याच्यामध्ये आहे. योग्य बाजारभाव करा. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे ना. बनकर साहेब करा फायनल. आज पहिल्या दिवाळीचा दिवस. 2.5 पावणे 3 गेले. आरेमान आहेत ना साहेब, मेघदूत नाही. 300 रुपये म्हणाले. 300 रुपये गेले. नाही मग फोडून घ्यायचं म्हणलं तर हे वक्कर आम्ही घेणार फक्त 3 रुपये. बघा आपण 300 मागितले. तो करा निर्णय. फोडून म्हटलं नाही वक्कर साहेब, आता करायला काय वक्कर चांगले. हो, हा 2 प्रकारचे 2 वक्कल आहेत. हे 1 नंबरचा माल किती आहे? ते 70 कॅरेट आहे. 1 नंबर 70 कॅरेट आहे. 3 रुपये घेणार फक्त एवढंच वक्कर घेणार, ते नाही घेणार. हे बा हे 300 रुपयाने ते मागतायत 1 नंबरचं वक्कल. तुमची अपेक्षा काय असेल ती? तसं नाही ना, तो थोडासा माल वेगळा आहे ना. गोलब साहेब, आज काय बाजाराची परिस्थिती? बाजार चांगली. मला हे 250 पावणे 300 300 बाजार कशामुळे डाऊन झाले? 70 रुपये कमी. नाशिक पट्ट्यात बाजार कमी झाले कालच्या. नाशिक पट्ट्यात बाजार वाढतील की नाही? आता हयाशी तर राहतील जास्त आहे, असेच राहते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 17 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक थोडीशी वाढलेली. साधारण 7 ते 8 हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. बाजारभाव साधारण 300 350 रुपये मिळतोय. साऊ या व्हरायटीला बाजारभाव 350 पावणे 400 रुपयाचा मिळाला. परंतु इतर ज्या संकरित व्हरायटी आहेत त्याचे बाजारभाव आज कमी झालेले आहेत. मागणी पुढे नाही, त्यामुळे बाजारभाव कमी झालेत असं सांगितलं जातंय. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना अपेक्षा असते इथे बाजारभाव जास्त मिळतो आणि म्हणून शेतकरी दूरवरनं या ठिकाणी येत आहेत. काल साधारण 450 पावणे 500 एखादं वक्कल 500 रुपयांनी गेलं. मग आज थोडीशी आवक वाढली, परंतु आज जरा बाजारभाव 25 रुपयांनी कमी झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो, सध्याचे दिवस शेतकऱ्यांसाठी खूप अडचणीचे आहेत. निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप अडचणीमध्ये येतोय. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, आपण याबाबतची काळजी घ्यायला हवी. शेतकरी खूप काबाड कष्ट करून हाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष पिकाची काळजी घेतोय, टोमॅटो पिकाची काळजी घेतोय. आणि जर बाजारभाव असे कमी जास्त होत राहिले तर शेतकऱ्यांनी हा खर्च कसा कव्हर करायचा, आपल्या कच्च्या बच्च्यांना कसं शिकवायचं, दिवाळीचा बाजारभाव कसा घ्यायचा, हा सगळा खर्च कसा काढायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस आहे. सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या रिव्ह्यू टाइम्स परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. शेतकरी बांधवांनो, दिवस येतात, बदलून जातात. टोमॅटोला भविष्यात बाजारभाव वाढतील असं सांगितलं जाते. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं देखील शेतकऱ्यांप्रती नेहमी लक्ष असतं. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळेल असाही त्यांचा प्रयत्न राहतो. पुन्हा एकदा टोमॅटो मार्केटमध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
आज 17 ऑक्टोबर 2025 साऊ या व्हरायटीला साधारण 300-350 रुपये बाजारभाव मिळतोय. इतर ज्या व्हरायटी आहेत म्हणजे एक नंबरची प्रत असलेली मेघदूत, आर्यमान, त्याचबरोबर 108 याला 200-250 फार तर 300 रुपयाचं एखादं वक्कल जात आहे. शेतकरी बांधवांनो, नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो. 4-5 दिवस बाजारभाव असेच राहतील असं व्यापारी सांगतायत. दूरवरनं येणाऱ्या शेतकरी बांधवांनो, टोमॅटो या ठिकाणी विक्रीला घेऊन येत असताना थोडीशी काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, सावकाश या, वाहन सावकाश चालवा आणि घरी सावकाश पोसा, असंच आपल्याला आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.